देव नदीला पूर, धनेगाव बॅरेजचे 5 दरवाजे खुले, उदगीर निलंगा रस्ता बंद होण्याची शक्यता, तर देवर्जन प्रकल्पाचे सांडव्यातून पाणी. जिल्ह्यासह देवणी तालुक्यात गेल्या 24 तासापासून सुरू असलेल्या संततधार पावसाने सर्वत्र नदी नाले तुडूंब वाहत असून यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. देवणी तालुक्यात मंडळनिहाय पाऊस देवणी 64, 424, बोरोळ 55, 466, वलांडी 67, 505, 65 असे एकूण तालुक्यातील 186, 1395, टोटल ॲव्हरेज 62.00, 465 मिमी पाऊस झालेला आहे. याचा परिणाम सगळीकडे नदी नाले ओढे भरभरून वाहत आहेत. देवणी शहरातून वाहणारी देव नदीला यामुळे पूर आला आहे. बऱ्याच वर्षांनी देव नदी आपले संपूर्ण पात्राने भरभरून वाहत असल्याने बघ्यांची गर्दी होताना दिसून आली. पोलीस प्रशासन याकडे काळजी घेत आहे. तर तालुक्यातील धनेगाव बॅरेजचे 5 दरवाजे उघडले असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा आहे. याचबरोबर उदगीर तालुक्यातील देवर्जन प्रकल्पही गेल्या 5 वर्षात भरला नव्हता. यावेळी 90% भरून वाहत आहे. यातील सांडव्यातून वाहणाऱ्या पाण्यामुळे देवणी तालुक्यातील गुरधाळ, कमरुद्दीनपूर, पंढरपूर, देवणी शहर व संगम आदी देव नदीकाठच्या गावांनाही सतर्क राहण्याची वेळ आली असून नदीकाठ व जवळपास असणारे गोठा, शेड यामधील जनावरे तसंच इतर वित्तहानी होणार नाही याची काळजी घेण्याचे महसूल विभागाकडून अंदाज दिला जात आहे. या पावसाच्या वाढलेल्या जोरामुळे देवणी तालुक्यातील घडामोडीवर महसूल प्रशासन अलर्ट मोडवर असून उपाययोजनेसाठी सज्ज आहे. तहसीलदार सोमनाथ वाडकर, मंडळ अधिकारी बालाजी केंद्रे, तलाठी लक्ष्मण कांबळे आदींसह सर्व तलाठी व महसूल कर्मचारी या कामी सज्ज आहेत. नदीकाठच्या गावांनी काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. या पावसाने नदी नाले ओढे आदींच्या काठच्या शेती पिकाचे मोठे नुकसान झालेले आहे. महसूल प्रशासनाने या नुकसानीची दखल घ्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी करीत आहेत. तर देवनदी काठचा भाग असलेले प्रभाग 2 गेल्या 8-10 तासापासून विजेविना आहे. वीज खंडित केली गेल्याने वृत्त हाती घेईपर्यंत अंधारात असल्याने नागरिकात संताप आहे. याकडे महावितरणने लक्ष देण्याची गरज आहे.